नमस्कार सर्वांचं, आनंद वारीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी प्रणित काळोखे, प्रणितचे ब्लॉग्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आळंदी सज्ज झाली आहे। आपली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीतून निघेल आणि तुम्ही पाहू शकता इतका मस्त माहोल झालाय माझ्या आजूबाजूला। सगळे वारकरी खूप लांबून लांबून आज आळंदीमध्ये येतात। आज देऊची पालखी निघते आणि उद्या निघते आळंदीची पालखी। फार छान वाटते। आत्ता आपण आहे नदीकाठी आणि खूप मस्त वाटतंय। नमस्कार, आनंद वारीमध्ये तुमच्या सर्वांचं आम्ही स्वागत करीत आहोत। तर सायलीताई सोबत आनंद वारीची जी कन्सेप्ट आहे त्यात आपण वारकऱ्यांसोबत चर्चा करणार आहे। नदीकाठी इथं इतका सुंदर माहोल झालाय। सगळे वारकरी काय म्हणतो आपण, सगळे वारकरी स्नान घेत आहेत इकडे आणि खूप छान वातावरण झालंय। पावसाचं पण वातावरण झालंय, खूप छान वाटतंय। आता आपण जवळ वारकऱ्यांसोबत काही चर्चा करायला आणि त्यांच्यासोबत आपण बोलूयात। चला, किती वय तुमचं? 77 वय बाबांचं। वारी जी भरली त्यात एक महत्वाची अडचण आली आम्हाला। आता जी पेरणी झालेली नाही, बरोबर, त्याच्यामुळं वारी आहे भरपूर पण म्हणावी तशी नाही। बाबांचं असं म्हणणं आहे की यावेळेस पेरणी राहिल्यामुळं वारी आहे, गर्दी थोडी कमी वाटतेय। वारीत गर्दी भरपूर आहे, पण ते असं म्हणतात की आता जसं पुण्यात आपण जाऊ तसं गर्दी अजून वाढत जाईल, कारण लोकांच्या पेरण्या राहिल्या त्याच्यामुळे इथं आळंदीमध्ये थोडी गर्दी कमी आहे। किती दिवस झाला तुम्ही आता वारीला बाबा? 20वी आहे पोरे, 20वी वारी। 77 वय आजोबांचं ऐकायला कमी येतं तरी पण त्यांची मनाची उत्सुकता। तर मित्रांनो, आता आम्ही आलो ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरापाशी आणि आपण इथं काही वारकऱ्यांसोबत थोडीशी चर्चा करूया। कसं वाटतं वारीला येऊन? काय वाटलं? किती वर्ष वारी करता तुम्ही? पहिलं 2-3 वर्ष केलं। अच्छा, परत आले वारी? आजी आली आहे उमरगा तालुका। काय सांगाल तुम्ही लोकांना? आपली जी वारीची परंपरा ही आपली जपवायला पाहिजे आपण, बरोबर? आता तुमच्यासारखी लोक वारी करतात, पण आमच्या जनरेशन मधले लोक पुढे जाऊन वर्क करतील का नाही माहित नाही। पण त्या लोकांना तुम्हाला काय समजत? वारी केली पाहिजे ना। तुम्ही आता तुमचे लोक करू शकता तुमच्या वयाची, आमच्या वयाची नाही करू शकणार, तर आमच्या लोकांना तुम्ही काय सांगाल की केली पाहिजे ना? उत्तमच आहे, उत्तम गेले पाहिजे। माणसांच्या नादी लागण्यापेक्षा देवाच्या नादी लागलेलं कधीही चांगलं होईल की नाही माहित नाही, पण वाईट होणार नाही याची खात्री नक्की आहे। बरोबर, 100%। वय काय तुमचं? कृष्णा छायाप्रमाणे व वरिष्ठांचे प्रकल्पाने यांनी आळंदी परिषदेचे नेते यांचे आहे। आता पंढरपूर पर्यंत तुमच्यासोबत आता वारी करावं म्हणते। माऊली आहेत की माहिती, आता त्यांच्यावर सोडून द्यायचा विचार केलाय वारी करायचा। आता पांडुरंगाच्या हातात कुठपर्यंत करतोय काय कोणाच नाही, बहीण आहे, बहीण भाऊ आमचा दादू आणि मी सगळ्यांकडून सगळ्याचे विचार मांडतोय की लोकांना काय वाटतं आळंदीत एवढे सांगतोय। आणि आम्ही नुकतंच म्हणजे व्हिडिओ काढायला बसलो तर ते सगळे आपले माऊली बसले आमच्यासोबत व्हिडिओ काढायला। खूप आम्ही त्यांना पहिल्यांदा भेटतो, पण असं कधीच वाटत नाही की आम्ही त्यांची पहिल्यांदा बोलतो। इतकी प्रेमळ माणसं आहे आमची पुण्यात ते आळंदी। तुम्ही लेखी आमच्या
बाकी तुम्हाला नवीन पिढीला काय सांगायचंय वारीबद्दल? की आता कसं आहे, तुमच्या वयाची लोक वारी करतात आणि आम्ही जेव्हा मोठे होऊ तिथपर्यंत लोक करतील का ना, हा मोठा प्रश्न आहे. बरोबर. तर मग तुम्हाला काय वाटतं की पब्लिकला सांगावं? लोकांना काय सांगा तुम्ही? आमच्या लोकांनी 18-19 वयाच्या पोरांनी पुढे जाऊन वारी करावी की नाही करावी? कोकण फिरण्यापेक्षा वारी नक्की केली पाहिजे. बरोबर ना? खरा स्वर्ग बघायचा असेल तर तुम्ही वारी घ्या. वारी म्हणजे स्वर्ग, स्वर्ग म्हणजे वारी. स्वर्ग कसा काळा का पांढरा आपल्याला माहिती आहे. बरोबर. आम्ही 4 वर्षापासून वारी करतो. कुठून आलात? आम्ही आलो आहे लातूर जिल्ह्यातून. हो. तर आम्ही देहूला आलं, देहूनंतर इथं आळंदीत आलं. अगोदर पंढरपुरात गेलं, पंढरपूरमध्ये 9 तास दर्शनाला उभारलं. आळंदीतून प्रस्थान झाल्यानंतर इथून आम्ही पंढरपूरला चालत जातो. एवढा आनंद वाटतं आम्हाला की एक नंबर. म्हणून आपण आनंद वारी ही साजरी करत सर्वांनी. सगळ्यांचे मत हे आहे की आपल्यासारख्यांनी वारी करणं गरजेचं आहे, कारण ही खंत आहे की आपले यंगस्टर ह्यात कोणीही दिसत नाही. सगळे ह्या वयांचीच लोक दिसतात. तर आपण सर्वांनी करूयात की डोंगर दऱ्या खोऱ्या फिरण्यापेक्षा आपली स्वर्ग वारी करूयात, हे मी सांगण्याचा प्रयत्न करते. रामकृष्ण हरी माऊली. सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. या वर्षी चांगले करून पालखी सोहळ्याला येते. वारी कधीपासून करता? वारी 10 वर्ष झालं. 10-15 वर्षाच्या वारी आपली तयारी पहिले पप्पा वडिलांनी केली, पाठीशी आम्ही आमच्या सारख्याने वारी केली पाहिजे का? हा, तुम्हा सारख्याने केले पाहिजे, सगळ्यांनी केले पाहिजे. वारीला सगळे बारीक मोठे सगळे पाहिजे. हा, एक मोठा तसं हे बारीक मोठे काय करायचं. धन्यवाद. नमस्कार. आज आनंदवारीच्या माध्यमातून आपण वारकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्याशी बोलून खूप छान वाटलं. वारीबद्दल त्यांच्याशी आपण विविध माहिती घेतली आणि इथे सगळे थांबले ते त्यांच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच.